मम्मी आज मसाला दोडका बनव ना। ओके। दोडक्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि दोडक्याच्या वर जी शीर असते ती निब्बर शीर असते ती काढून घ्यायची। ती काढून झाल्याच्या नंतर मागची आणि पुढची बाजू कट करून घ्यायची। तुम्हाला दोडका ज्या आकारामध्ये हवा आहे त्या आकारामध्ये तुम्ही कट केला तरीही चालेल। मी इथे उभ्या आकारामध्ये दोडका कट केलेला आहे। स्वच्छ दोडक्याला धुवून घ्यायचं पाण्यामध्ये। पाण्यातून दोडका काढून घ्यायचा। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप शेंगदाणे, थोडंसं खोबरं, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं। एका ताटामध्ये काढून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, हळद, मसाला, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ त्यामध्ये घालून घ्यायचं। हे सर्व आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्याच्या नंतर दोडका आपण जो उभा कट केलेला आहे त्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ भरायचं आहे आणि आपण जो मसाला तयार केलेला आहे तो अगदी त्यामध्ये दाबून भरायचा आहे। अशा प्रकारे दाबून मसाला भरला तर तेलामध्ये मसाला बाहेर येत नाही। आपल्या इथे सर्व मसाला भरून झालेला आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घालायचं। त्यामध्ये जिरी, मोहरी, कढीपत्त्याची पाने आणि आपण भरून ठेवलेला जो दोडका आहे तो त्यामध्ये घालून घ्यायचा। 1 मिनिट तेलामध्ये व्यवस्थित परतून द्यायचा आहे। दोडका परतून झाल्याच्या नंतर त्यावर 1च मिनिटासाठी झाकण ठेवायचं। दोडका व्यवस्थित हलवून घ्यायचा। थोडंसं अगदी त्यामध्ये पाणी ऍड करायचं। परत त्यावर 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। हे पहा 1 ते 2 मिनिटांमध्ये दोडका किती छान शिजला आहे। हलवून घ्यायचं। दोडका शिजलाय की नाही चेक करायचं। 2 मिनिटांमध्ये दोडका छान शिजला जातो। हे पहा किती छान झाला आहे ना। हा दोडका तुम्ही चपाती बरोबर, भाकरी बरोबर, वरण भाताबरोबर, व्हाईट भाताबरोबर खूप छान लागतो। बनवण्यासाठी खूप सोपा आहे। दिसण्यासाठी जेवढा छान आहे ना तेवढाच खाण्यासाठी पण चविष्ट आहे। एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा दोडका कसा झाला। चॅनलवर नवीन असताना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका।